विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि यामध्ये काल मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत बोलताना एमपीएससी बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. एमपीएससीच्या सर्वच परीक्षा यापुढे मराठीत घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा नेमके मुख्यमंत्री काय म्हणाले आणि एमपीएससीच्या नेमक्या कोणत्या परीक्षा मराठीमध्ये होणार आहेत या अनुषंगाने पुढचे 2 मिनिटं आपण चर्चा करूया. बघा, या ठिकाणी वृत्तपत्राला ही बातमी आहे. एमपीएससीच्या सर्व परीक्षा मराठीमध्ये होणार. पुढे मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भात एक ट्विट सुद्धा केलेलं आहे. बघा, एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत राज्याच्या एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली. आता आपणा सर्वांना माहिती आहे, अगदी राज्यसेवेची परीक्षा असू द्यात, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी असू द्यात, या सगळ्या परीक्षा एमपीएससीच्या घेते. त्याचे प्रश्न मराठी बरोबर इंग्रजीमध्ये सुद्धा असतात, दोन्ही भाषेमध्ये प्रश्न असतात. पण असे एक 2-3 पदं आहेत, 2-3 परीक्षा आहेत का त्याचे पेपर फक्त इंग्रजीमध्येच असतात, मराठीमध्ये त्याचा अनुवाद नसतो. त्या संदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट आहे की विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की सध्या बघा, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग आणि कृषी तांत्रिक पदे म्हणजेच ॲग्रिकल्चरची टेक्निकलची पदे ह्या परीक्षा इंग्रजीमध्येच घेतल्या जातात. लक्षात घ्या, ह्या 2 परीक्षांचा इथे प्रामुख्याने उल्लेख आहे. एक म्हणजे अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदं ही इंग्रजीत घेतल्या जातात कारण संबंधित पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नाहीत. मात्र आता अभियांत्रिकीचं शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होतील. आता इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे किंवा इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे ते मराठीत घेण्याचं आता आपल्याला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे ही सगळी पुस्तकं आता मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील असं या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतायत. त्यानुसार सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केलेले आहे. म्हणजे जेवढ्याही टेक्निकलच्या एक्झाम होतात एमपीएससी मार्फत त्या सगळ्या मराठीमध्ये सुद्धा घेतल्या जातील असं राज्य सरकारचं धोरण आहे किंवा राज्य सरकार त्या दृष्टीनं योजना आखत आहे असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अगोदर तर बऱ्यापैकी परीक्षा मराठीमध्ये होतच होत्या, पण ज्या ॲग्रिकल्चरचे टेक्निकलचे एक्झाम आणि इंजिनिअरिंगच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या सुद्धा आता मराठीमध्ये त्याचे प्रश्न असतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. अशाच प्रकारे सर्व एमपीएससी असेल, सरळ सेवा असेल, याबाबतच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी 88 88 25 61 17 या नंबरला संपर्क करा. धन्यवाद.